महापालिका क्षेत्रात दिलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसा रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष व घरपट्टी दरवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने महापालिकेवर धडक मारण्यात आली आहे। यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महापालिकेने दिलेल्या घरपट्टीच्या बिलांची होळी करण्यात आली आहे। आयुक्तांची भेट घेऊन 5 दिवसात घरपट्टीची वाढीव बिले रद्द करावीत, अन्यथा न्यायालयात दावा करू असा इशारा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिलाय। महापालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव घरपट्टीची बिले दिली आहेत, त्यामुळे माजी नगरसेवक अभिजित भोसले, स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील, माजी नगरसेवक सागर घोडके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महापालिकेवर धडक मारली आहे। महापालिकेच्या दारात मालमत्ताधारकांना दिलेल्या नोटिसीची होळी करण्यात आली। प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिलं। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना मागणी करण्यात आलेली बिले ही अवास्तव, अवाजवी आणि अन्यायकारक आहेत। याबाबत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये रोष आहे। महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या एकूणच उत्पन्नमानाचा स्वाभाविक विचार होणं आवश्यक आहे, पण त्याचा विचार केला नाही, त्यामुळे घरपट्टीची वाढीव बिले रद्द होणं आवश्यक आहे। त्यासाठी माजी नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्या प्रतिनिधींची 5 दिवसात बैठक घेऊन यावर निर्णय घ्यावा। तोपर्यंत कर वसुलीची कारवाई स्थगित करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेऊ, वेळप्रसंगी न्यायालयात दावा दाखल करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात खासदार विशाल पाटील यांना अखेरच्या क्षणी यश आले। खासदार विशाल पाटील, विशाल चौगुले, विद्यमान संचालक अमित पाटील यांच्यासह 21 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांची कारखान्याच्या संचालकपदी एंट्री झाल्याने दादा घराण्याची 4थी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे। वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे 36,000 सभासद आहेत। कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता। यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या 5 गटातून प्रत्येकी 3 प्रमाणे 15 तर बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था सभासद मतदारसंघातून 2, अनुसूचित जाती किंवा जमातीचा 1, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून 1 तर महिला गटातून 2 असे 21 संचालक निवडून द्यायचे होते। त्यासाठी 144 अर्ज दाखल झाले होते। यामध्ये विद्यमान अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासह विद्यमान संचालक अमित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाल चौगुले, आदिनाथ मगदुम, निवास पाटील, बजरंग पाटील, तानाजी पाटील, दौलतराव शिंदे, शिवाजी कदम, सुनील आवटी, मीनाक्षी पाटील, प्रकाश कांबळे, कमल पाटील, संभाजी मेंढे आदींनी अर्ज केले होते। यामध्ये छाननी केल्यानंतर 33 अर्ज अपात्र झाले। त्यानंतर अर्ज माघार घेण्याची मुदत अंतिम मंगळवारची होती। या मुदतीत खासदार विशाल पाटील यांना सहकार्य करत 21 जागांसाठी 21च अर्ज राहिले। इतरांनी अर्ज माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली। प्रतीक पाटील यांचे मोठे सुपुत्र हर्षवर्धन पाटील यांची सांगली उत्पादक गटातून बिनविरोध निवड झाली, त्यामुळे वसंतदादा पाटील यांची राजकारणात 4थी पिढी सक्रिय झाली आहे। जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण वाढले। महामार्ग, राज्यमार्गापेक्षा जिल्हा मार्गावर 70% अपघात होत असून त्यात 65% लोकांचा बळी गेलाय। ग्रामीण भागातील अपघाताचं प्रमाण चिंताजनक असून त्याच्या कारणांचा शोध घेणार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले। फुलारी गेल्या 5 दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील सांगली, मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। पोलीस मुख्यालयात वार्षिक तपासणी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी बोलताना सुनील फुलारी म्हणाले की जिल्ह्यात अपघातासोबत त्यात मृत्यूचं प्रमाण वाढले, ही बाब चिंतेची आहे। जिल्ह्यात नव्याने काही राष्ट्रीय महामार्ग झालेत, वाहनांचा वेग वाढलाय, पण महामार्ग अथवा राज्यमार्गापेक्षा जिल्हा मार्ग, ग्रामीण भागातील रस्त्यावर 70% अपघात होत आहेत। ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते एकमार्गी असतात, त्यात हेल्मेट न वापरणे, नियमांचं उल्लंघन करणे यामुळे मृत्यूचं प्रमाण ही 65% आहे। ग्रामीण भागातील अपघाताबाबत उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस दलाला केलेल्या आहेत। अंमली पदार्थ, गांजा, गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात 25% वाढ झाल्याचं कबूल करत फुलारी म्हणाले की पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक संवेदनशील घटना कायदेशीर पद्धतीने हाताळल्यात। कर्जगीतील घटनेत 12 दिवसात संशयितावर चार्जशीट दाखल केली। मुली, महिलांविरोधात 99% गुन्हे ओळखीच्या व्यक्तींकडून होत असतात। ऊसतोड मजूर, पुरवठादार, मुकादमावर गुन्हे दाखल केलेत। द्राक्षे, बेदाणामध्ये फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्याला आळा घालण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केलाय। मारामारी, तोडफोड, दुखापत हे गुन्हे तत्कालीन आणि वैयक्तिक कारणांमुळे होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 15 व 18 मध्ये मुख्य रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या गटारींवर झाकण नसल्यामुळे अपघात होत आहेत। तरी देखील महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकहित मंचच्या वतीने शामराव नगरच्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले।
लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। शामराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने अनेक कामे सुरू आहेत, परंतु स्थानिक ठेकेदाराकडून कामे तशीच अर्धवट ठेवली जात आहेत। मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गटारीवर गेल्या 6 महिन्यांपासून अद्याप झाकण बसवलेलं नाहीये। या झाकण बसवलं नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहन चालकांना, शाळकरी मुलांना, वयोवृद्ध लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। यामध्ये पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। येत्या 2 दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास महापालिका क्षेत्रात सुरू असलेली कामे बंद पाडू, असा इशारा मनोज भिसे यांनी दिलाय। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, नदाब पेंटर, शाहरुख संधी, उमर नाईक, संजय पावसकर, इरफान खाटे, गणेश थोरवे, सतीश काशीद, नजर मुल्ला, राधाकृष्ण चावला, युनुस जमादार, मलिक बेपारी, अमित कांबळे आदी जण सहभागी झाले। पोलिसांच्या व्यवसायात काही धोके आहेत, मात्र शिक्षक व्यवसायात मान सन्मान मिळतो। काहीही झालं तरी पोलिसांना बोल खावेच लागतात। सर्वात चांगलं प्रोफेशन म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आणि प्राध्यापक आहे। पोलीस दलात काम करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं। गेल्या 33 वर्षाच्या सेवेत केलेल्या कामाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलंय। संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल गौरव करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी भोकरे, उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ भोकरे, संचालक महम्मद मनेर, इंद्रजित घाटे, मिरजेचे उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्यासह कॉलेजमधील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे म्हणाले, सर्व क्षेत्रात काम करणारे लोक आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो असं म्हणून काम करत असतात। प्रशासनात हे चित्र दिसत नाही, मात्र पोलीस दलात काम करताना सुनील फुलारी यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। राष्ट्रपती पदकांसह अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत, मात्र त्यांनी जनतेचे मिळवलेलं प्रेम हे सर्वात मोठं आहे। पोलीस दलात राहून नम्रपणे वागणे, सर्वांचं म्हणणं ऐकणं हे क्वचितच पाहायला मिळतं। त्यांच्या काळात अनेक निवडणुका शांततेत पार पडल्या। त्यांना पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो, असं मनोगत व्यक्त केलं। या सत्कारास उत्तर देताना फुलारी म्हणाले की असंख्य नागरिकांनी जे ओळखीचे आहेत, अनोळखी आहेत, त्यांनी माझं अभिनंदन केले। हीच माझी शिदोरी आहे। यांच्यामुळे माझा राष्ट्रपती पदकाने सन्मान झालाय। यामध्ये माझे सहकारी, मित्र, नागरिक यांचं सहकार्य लाभल्याचं हे शक्य झालं, असंही ते म्हणाले। आराराबा पाटील सुंदरगाव पुरस्कार स्पर्धेत कडेपूर तालुका कडेगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील पिंपळवाडीला विभागून प्रथम क्रमांकाची घोषणा झाली आहे। दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले। गावात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन, जतन आणि संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करण्यासाठी 2010 ते 11 पासून पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबवण्यास सुरुवात केली। त्यानंतर 2016 ते 17 पासून स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला। 21 नोव्हेंबर 2016 पासून स्मार्ट योजनेस आराराबा पाटील सुंदरगाव पुरस्कार असं योजनेस नाव देण्यात आलं। या स्पर्धेत निकषानुसार गुणांकन पद्धतीने तपासणी करण्यात येते। 2023 ते 24 साठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय समितीने 25% ग्रामपंचायतींची क्रॉस तपासणी केली। तपासणीनंतर प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायतींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने गावात जाऊन तपासणी केली होती। स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान या 5 घटकांची तपासणी करण्यात आली। त्यानंतर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। पुरस्कार प्राप्त गावांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी झाल्याने काँग्रेसचा पराभव झाला। पक्षाने बंडखोरांना 6 वर्षांसाठी निलंबित केले। त्यांना परत पक्षात थारा देऊ नये अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत केली आहे। शिवाय बंडखोरांचा प्रचार करणाऱ्या माजी नगरसेवकांना निलंबित करावं अशी मागणी देखील त्यांनी बैठकीत केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईत घेतली आहे। यामध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली अशा उमेदवारांना त्यांना पक्षाने 6 वर्षाकरता निलंबित केले। अशांना पक्षात पुन्हा थारा देऊ नये अशी आग्रही भूमिका सर्व जिल्हाध्यक्षांनी मांडली आहे।
शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती आणि ती मुद्दाम भाजपच्या फायद्यासाठी केली होती, त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये. तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवाराच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्तावावर माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही, याबद्दल खेद व्यक्त केली आहे. पक्षहितासाठी या बंडखोर समर्थकांवर देखील कारवाई लवकर करण्याची मागणीही केली आहे. पूर्व वैमनस्यातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने वडार याचा पाठलाग करत धारधार शस्त्रांनी खुनी हल्ल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकरणी चेंतन पांडुरंग पवार, ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर भीमराव पवार, प्रतीक उर्फ गणेश महादेव पालकर, रोहन उर्फ वैभव सुभाष कांबळे, युवराज दयानंद कुंभार, किसन उर्फ सोन्या कुचीवाले या 6 जणांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पंकज मुळी, ओंकार नाव व पत्ता माहीत नाही असे आणि 2 अल्पवयीन आणि 2 अनोळखी दोघे अद्याप फरार आहेत. रविवारी विनोद उर्फ बाल्या माने वडार हा त्याचे मित्र जुबेर शब्बीर मुजावर आणि प्रवीण विजय लोखंडे यांच्याबरोबर दुचाकीवरून निघाले होते. शिराळा नाका येथून दबा धरून बसलेल्या 12 हल्लेखोरांनी 4 दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. विनोदने गाडी चव्हाण कॉर्नर शेजारील पेट्रोल पंपात घेतली. जीव वाचवण्यासाठी दुकानाच्या शोरूममध्ये धाव घेतली. विनोद वडार शोरूमच्या पाठीमागील दरवाजाने पेट्रोल पंपाच्या मागे धावला. विनोदचा हल्लेखोरांनी पाठलाग केला. पंपाच्या मागील कृषी दुकानाच्या शेडमध्ये हल्लेखोरांनी विनोदवर पारळी आणि चाकूने वार केले. विनोद रक्तबंबाळ होऊन तडफडताना हल्लेखोरांनी पलायन केलं. जखमी अवस्थेत विनोदला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. याबाबतची फिर्याद जखमीची आई सुरेखा रामचंद्र माने वडार यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिडवा करत आहेत. भाजपा सांगली शहर जिल्ह्याला प्राथमिक सदस्यता नोंदणीचं 1,24,400चं उद्दिष्ट आलं होतं. प्रत्येक घरी संपर्क साधून कार्यकर्त्यांनी हे लक्ष्य पूर्ण केले. 1,25,269 नोंदणी पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता जिल्हा सक्रिय सदस्यता नोंदणी शुभारंभ सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. भाजप कार्यालयात नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगे आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांचे सक्रियता सदस्य स्वीकृत करण्यात आले. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वीकृत सदस्य नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आलेत. भाजपा सांगली शहर जिल्ह्याला प्राथमिक सदस्यता नोंदणीचं लक्ष्य 1,24,400 देण्यात आलं होतं. भाजपा कार्यकर्त्यांनी गेले 2 महिने नोंदणी अभियान राबवलं. मागील 2 महिने नोंदणी अभियान राबवून प्रत्येक घरी संपर्क साधून कार्यकर्त्यांनी हे लक्ष्य पूर्ण करत 1,25,269 सदस्यांची नोंदणी करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता भाजपाची सक्रिय सदस्यता नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ज्या कार्यकर्त्यांचे किमान 50 सदस्य नोंदणी केले अशा सदस्यांना सक्रिय सदस्य करून देण्यात येते. यावेळी नोंदणी अभियान समिती सदस्य विशाल पवार, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार, जिल्हा सरचिटणीस राजू आवटी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते, मिलिंद भिडे, महेंद्र पाटील, जयवंत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.